Hello everyone, all of you welcome to your educational channel Pankaj Science World. Students, we are starting the new chapter today. The name of chapter is Cell Structure and Microorganism. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला सेल कशाला म्हटलं जातं, सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची रचना कशी आहे, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेल अँड वी हॅव टू स्टडी अबाउट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहेत, हार्मफुल आहेत, युजफुल आहेत, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल आपल्याला या सगळ्या या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर आज आपण बेसिक कन्सेप्ट जे सेल आहे, सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर तर नाही बघणार आहे, परंतु इंट्रोडक्शन या ठिकाणी आपल्याला सेलबद्दल शिकायचं आहे. आणि हाऊ द सेल इज डिस्कवर्ड, सेल जी आहे त्याची डिस्कवरी कशी झालेली आहे याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. देअरफॉर यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ कम्प्लिटली अँड इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल देन सबस्क्राईब इट and if you like the video don't forget to share my video. Now we are going to start the chapter cell structure and microorganism. Here before starting the chapter here is one question. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, what is the name of the minute components of which the body of living organism is made? What is the name of minute component of which the body of living organism is made? म्हणजे सगळं सजीव जे आहे त्या सजीवांचं शरीर जे आहे जे छोट्या छोट्या कंपोनंट्सपासून तयार झालेलं आहे, तर त्या छोट्या कंपोनंटचं नाव काय आहे? द सेल. सेल इज द नेम ऑफ दॅट कंपोनंट ऑफ विच द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. सगळं सजीव जे आहे त्या सगळ्या सजीवांचं शरीर हे सेलपासनं तयार होत असतं. आता एक दुसरा प्रश्न आहे, इज द नंबर ऑफ दीज स्मॉलेस्ट युनिट द सेम इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सगळ्या सजीवांमध्ये या सेलची संख्या सारखी आहे का? सेल इज द स्मॉलेस्ट युनिट. सेल जे आहे सगळ्या सजीवांचं सगळ्यात छोटं युनिट जे आहे ते सेल आहे. तर कसं आहे सगळे ते आपण समोर शिकणार आहे. तर यांची संख्या सगळ्या सजीवांमध्ये सारखी असतं का? नाही. प्रश्न काय? नो. द नंबर ऑफ सेल इज डिफरंट इन डिफरंट ऑर्गॅनिझम अँड द नंबर ऑफ सेल डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ ऑर्गॅनिझम. तर प्रत्येक सजीवांमध्ये सेलची संख्या किती आहे ही त्याच्या साईजवरती अवलंबून आहे. साईज जर मोठी असेल, आकार जर मोठा असेल तर सेलची संख्या जास्त, आकार कमी असेल तर सेलची संख्या कमी. आणि आपण शिकलेलं होतं ऑर्गॅनिझम दोन प्रकारचे आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम देअर बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची डेफिनेशनच ती आहे, द ऑर्गॅनिझम व्हिच आर मेड अप ऑफ सिंगल सेल. द ऑर्गॅनिझम व्हिच आर मेड अप ऑफ सिंगल सेल दे आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जे सजीव त्यांचं शरीर फक्त एका सेलपासून तयार झालेलं आहे त्या सगळ्या सजीवांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम व्हिच बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ सेल आर कॉल्ड ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. जसं आपलं उदाहरण घेतलं, ह्युमन बीइंग इज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि आपल्या शरीरामध्ये हजारो लाखो करोडो सेल्स पासून आपलं शरीर तयार झालेलं आहे. परंतु युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं तसं नसतं. पूर्ण शरीर म्हणजे एक सेल. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेसियम हे जे आहेत हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. तर आज सुरू करूया आपण सेल. सेल कशाला म्हटलं जाते? प्रिव्हियसली यू हॅव लर्न दॅट, आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत, द सेल्युलर ऑर्गॅनिझम इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सगळे सजीव जे आहेत ते सेलपासून बनलेले आहेत. म्हणजे ते, आणि सेल म्हणजे काय? द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. धिस इज द डेफिनेशन ऑफ सेल. तर सेलची ही डेफिनेशन व्यवस्थित शिकून घ्यायची. द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सगळे सजीव हे सेलपासून बनलेले आहेत आणि सेल जी आहे त्या सजीवांचं रचना जी आहे म्हणजे आपलं शरीर जे आहे त्याची रचना, त्याचं स्ट्रक्चर जे आहे हे सेलपासून तयार झालेलं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही फंक्शन्स होतात, ज्यामध्ये डायजेशन असेल, एक्सक्रिशन असेल, रेस्पिरेशन असेल, तुमचं चालणं असेल, बोलणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेलपासून तयार होतात. म्हणून सेलला काय म्हटलं जाते? फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट.
आता फंडामेंटल युनिट म्हणजे काय? आता बघा, फंडामेंटल युनिट जर तुम्हाला शिकायचं आहे तर त्याकरता एक फ्लो चार्ट मी या ठिकाणी काढतो. आता तुम्हाला पुस्तकं सगळ्यांनी बघितलेले आहे, द बुक्स. तर बुक्समध्ये काय असतात? तुमच्या बुक्समध्ये काय आहेत? बुक्समध्ये आहेत चॅप्टर किंवा लेसन. मग या लेसनमध्ये काय आहे? तर लेसनमध्ये आहेत पॅराग्राफ्स, बरोबर आहे. लेसन्स हे पॅराग्राफपासून बनले. मग पॅराग्राफमध्ये काय आहेत? सेंटेन्सेस, बरोबर आहे. आणि सेंटेन्सेस कशापासून बनलेले आहेत? सेंटेन्सेस बनलेले आहेत अल्फाबेट्सपासून. अलग लक्षात. देअरफॉर द बुक्स आर मेड अप ऑफ अल्फाबेट. द अल्फाबेट इज द बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन. मग आता पुस्तकाची रचना कशापासून झालेली आहे? पुस्तकाची रचना जी आहे ती अल्फाबेट्सपासून झाली. अल्फाबेट जर त्यामधले काढून घेतले तर त्यामध्ये पुस्तक राहणार नाही, नुसतं कागद राहतील. आणि फंक्शन जे आहे, पुस्तक वाचतो आपण, वाचतो म्हणजे ते समजवून घेतो, म्हणजे हे त्याचं फंक्शनच आहे. मग ते फंक्शनसुद्धा काय? अल्फाबेट्स. अल्फाबेट्सवरून आपण काय करतो? आता अल्फाबेट्सच्या आधी एक राहिलेलं आहे, अल्फाबेट्स वर्ड्स, बरोबर आहे. अल्फाबेट्सपासून वर्ड्स तयार होतात, म्हणजे शब्द तयार होतात. आणि शब्दांपासून सेंटेन्स, वाक्य तयार होतं. वाक्यांपासून पॅराग्राफ्स तयार होतात. आणि पॅराग्राफ मिळून चॅप्टर तयार होतं. आणि चॅप्टरपासून बुक तयार होतं. देअरफॉर अल्फाबेट इज द बेसिक, फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बुक. सिमिलरली दॅट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव द डिफरंट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता या ठिकाणी बुकचे हे डिफरंट ऑर्गनायझेशन आहे. चॅप्टर ही ऑर्गनायझेशन आहे, पॅराग्राफ ऑर्गनायझेशन आहे, सेंटेन्सेस ऑर्गनायझेशन आहे. तशाच प्रकारच्या ऑर्गनायझेशन आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत, सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा आहेत. दीज ऑर्गनायझेशन्स आर ऑफ द सेल, टिश्यू, देन ऑर्गन सिस्टीम अँड ऑर्गॅनिझम्स. आता जसं तुम्हाला या ठिकाणी पिक्चरमध्ये दिसतंय, ऑर्गनायझेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर सजीवांमधलं ऑर्गनायझेशन कसं तयार होतं? आता ऑर्गॅनिझम, हे एक मुलगा दाखवला आहे, तो ऑर्गॅनिझम आहे, एक सजीव आहे. तो ऑर्गॅनिझम कशापासून तयार झालेले आहे? ऑर्गन सिस्टीम. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, एक्सरेटरी सिस्टीम आहे. ह्या वेगवेगळ्या सिस्टीम काम करतात, त्यामुळे त्याचं शरीर जे आहे त्याचं संचालन होतं. मग ऑर्गन सिस्टीम कशापासून बनलेले आहेत? ऑर्गन्सपासून बनलेले आहेत. ऑर्गन सिस्टीम हे ऑर्गन, फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीमचं उदाहरण घेतलं, त्यामध्ये माउथ आहे, इसोफॅगस आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस. मग हे सगळे ऑर्गन्स आहेत. त्यामध्ये स्टमक हे ऑर्गन आहे, इंटेस्टाईन हे ऑर्गन आहे. मग हे ऑर्गन्स कशापासून तयार झालेले आहेत? ऑर्गन्स तयार झालेले आहेत टिश्यूपासनं. आणि हे टिश्यूज कशापासून तयार झालेले आहेत? सेलपासनं. म्हणजे ऑर्गॅनिझम जो आहे, सजीवांचं सगळ्यात छोटं युनिट काय आहे? मग सेल. मग सेलपासूनमुळेच सगळं रचना तयार झालेली आहे. आणि त्यामुळे सगळ्या शरीराचे सगळे कार्य जे आहेत ते सेलमुळे होत असतात. देअरफॉर द सेल फॉर्म्स द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग सजीवांची रचना आणि त्यांच्या शरीराचं सगळं कार्य हे सगळ्या कशापासनं घडून येतं? सेलपासनं घडून येत असतं. अँड इट इज द ओनली विथ द हेल्प ऑफ सेल. म्हणजे फक्त सेलच्या मदतीने, इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ सेल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये ज्या काही लाईफ प्रोसेसेस घडून येतात, लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवन प्रक्रिया. आणि या जीवन प्रक्रियेमुळे जीवन टिकून राहतं. जीवन प्रक्रिया जर थांबल्या तर सजीव त्या ठिकाणी मरून जातो. मग ह्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत, लाईफ प्रोसेसेस जे आहेत, तर ह्या लाईफ प्रोसेसेस जे आहेत, ह्या लाईफ प्रोसेसेस सेलमुळे घडून येत असतात. मग लाईफ प्रोसेसेस कोणकोणते आहेत मित्रांनो? लाईफ प्रोसेसेसबद्दल आपण सगळ्यांना माहिती आहे. देअर आर मेन 5 लाईफ प्रोसेसेस. 5 महत्त्वाच्या लाईफ प्रोसेसेस आहेत. लाईफ प्रोसेसेस. तर लाईफ प्रोसेसेसमध्ये काय येतं? तुमचं डायजेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन, त्यानंतर नर्वस कोऑर्डिनेशन आणि रेस्पिरेशन. दीज आर द 5 लाईफ प्रोसेसेस. तर ह्या काय आहेत? आपल्या 5 जीवनक्रिया आहेत. डायजेशन,
मध्ये अन्नाचं पचन केलं जातं, सर्क्युलेशन, पचलेलं अन्न, ऑक्सिजन आणि आवश्यक पदार्थ शरीराला सर्क्युलेशन मार्फत पुरवले जातात. एक्सक्रीशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे वेस्ट तयार होतं ते या प्रोसेसनी बाहेर फेकले जातं. नर्व्हस कोऑर्डिनेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सगळे अवयव आहेत त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम नर्व्हस कोऑर्डिनेशन, ब्रेन आणि त्याच्या ऑर्गन्स यांच्यामार्फत केलं जातं. आणि रेस्पिरेशन म्हणजे ज्यामध्ये आपण काय करतो, ऑक्सिजन शरीराच्या आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो आणि त्या ऑक्सिजनमुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होत असतं. आणि या सगळ्या लाईफ प्रोसेसेसमुळे आपलं जीवन कार्य चालत असतं. आणि या सगळ्या लाईफ प्रोसेसेस जे आहेत ह्या कशामुळे घडत असतात, तुमच्या सेलमुळे त्या लाईफ प्रोसेसेस जे आहेत त्या घडून येतात. देअरफॉर म्हणूनच म्हटलेलं आहे द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आता आपण शिकूया डिस्कवरी ऑफ सेल, हाऊ द सेल इज डिस्कवर्ड. तर सेलचा शोध कसा लागला. तर आपण ऑर्गनायझेशन लेवल बघितलं, प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये काय सेल लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन ह्या सगळ्या असतात. परंतु देअर आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तर एकाच सेलपासून बनलेले आहेत. तर व्हेअर डू द लाईफ प्रोसेसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ह्या लाईफ प्रोसेसेस कुठं घडून येतात. तर लाईफ प्रोसेसेस, ऑल द लाईफ प्रोसेसेस आर टेकन प्लेस इनसाइड द सिंगल सेल ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एकाच सेलपासून बनलेलं आहे, परंतु त्या एका सेलमध्ये ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस घडून येत असतात. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, परंतु त्याच्यामध्ये डायजेशनही एकाच सेलमध्ये होतं, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन एकाच सेलमध्ये होतं. परंतु मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत आणि हायर लेवल ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक लाईफ प्रोसेस करता वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम आहेत. परंतु युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये तसं नाही, एकाच सेलमध्ये सगळ्या प्रक्रिया घडून येतात. देअरफॉर इन द सिंगल सेल, विदिन द सिंगल सेल, ऑल द लाईफ प्रोसेसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर टेक प्लेस. तर आपल्याला आता शिकायचं आहे डिस्कवरी ऑफ सेल, सेलचा शोध कसा लागला. इन दॅट डिस्कवरी द फर्स्ट सायंटिस्ट हू टेक द एफर्ट टू फाइंड द सेल. तर सेलचा शोध लावण्याचं जे क्रेडिट जे आहे ते सगळ्यात आधी जातं सायंटिस्टला रॉबर्ट हुक. In 1665, the scientist Robert Hooke designed a cell microscope. He has designed a self microscope. त्याने एक स्वतःचा मायक्रोस्कोप तयार केला. तर त्या मायक्रोस्कोप खाली त्यांनी काय केलं, ही ऑब्झर्व अ थिन स्लाइस ऑफ कॉर्क अंडर हिज सेल्फ डिझाईन मायक्रोस्कोप. त्यांनी जो स्वतः मायक्रोस्कोप तयार केला होता त्याखाली त्यांनी काय केलं, तुमचं झाड जे असतं, झाडाची जी साल असतं त्याच्या पातळ काप तयार केले आणि ते काप त्यांनी त्याच्या मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केले. व्हेन ही ऑब्झर्व धीज अंडर द मायक्रोस्कोप, देन ही सॉ दॅट these section looks like a हेक्झॅगोनल कंपार्टमेंट. तर मग हे जे आहेत हे सेक्शन कसे दिसत होते, हेक्झॅगोनल कंपार्टमेंट सारखे दिसत होते. अँड अशा प्रकारे, अँड धीस हेक्झॅगोनल कंपार्टमेंट्स आर लुक्स लाईक हनी बी हाईव्ह. बी हाईव्ह म्हणजे काय, मधमाशांचं पोळं. मधमाशांचं पोळं तुम्ही बघितलं असेल तर मधमाशांच्या पोळ्यांमध्ये असेच प्रकारचे हेक्झॅगोनल कंपार्टमेंट असतात. मग हे कंपार्टमेंट रॉबर्ट हुक जे आहे तर रॉबर्ट हुकला हे कंपार्टमेंट कसे वाटले, दीज आर कॉल्ड ॲज एम्प्टी रूम्स. खाली खोल्या ज्या असतात त्या खोल्यांसारखं त्याला ते स्ट्रक्चर दिसलं. अँड एम्प्टी रूम्स आर इन लॅटिन इज कॉल्ड ॲज सेला. एम्प्टी रूम्सला लॅटिन भाषेमध्ये काय म्हटलं जातं, सेला म्हटलं जातं. देअरफॉर the name of the cell is derived from the Latin name cella. सेला या नावावरून मग याला नाव देण्यात आलं सेल. मग याच्यावरून त्या रॉबर्ट हुकला लक्षात आलं की रॉबर्ट हुकने काय सांगितलं, मग त्यांनी सेल हे नाव दिलं नाही. रॉबर्ट हुकने काय सांगितलेलं आहे की जे आपलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांचं शरीर जे आहे हे छोट्या छोट्या कंपार्टमेंटपासून बनलेलं आहे आणि ते कंपार्टमेंट कसे आहेत, हेक्झॅगोनल्स आहेत आणि ते एम्प्टी आहेत, म्हणून त्याला सेला यांनी नाव दिलं आणि नंतर सेलाचं नाव काय पडलं, सेल. देअरफॉर द सेल इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन नेम सेला. नंतर दुसरं सायंटिस्ट आहे इन 1838 द टू सायंटिस्ट MJ सेल्डन अँड थिओडोर स्वॅन. MJ सेल्डन अँड थिओडोर स्वॅन दे प्रपोज अ थेरी ऑफ सेल्युलर स्ट्रक्चर. तर सेलच्या स्ट्रक्चरबद्दल एक थेरी त्यांनी मांडली. मग या थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, दे स्टेटेड दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल अँड द सेल इज द फंडामेंटल कंपोनंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
म्हणजे ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल अँड सेल इज द फंडामेंटल कंपोनंट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळे सजीव जे आहेत ते सेलपासून बनलेले आहेत आणि सेल जी आहे हे फंडामेंटल कंपोनंट आहे, मूलभूत कंपोनंट आहे. म्हणजे सगळ्या सजीवांमध्ये सेल आहेतच, प्रत्येक सजीव हा सेलपासून बनलेला आहे असं सेल्डन आणि स्वॅन या थेअरीमध्ये आपल्याला दिसतं. द नेक्स्ट सायंटिस्ट इन 1885, द नेम ऑफ द सायंटिस्ट इज रुडॉल्फ व्हर्च्यू. रुडॉल्फ व्हर्च्यू या सायंटिस्टनी 1885ला काय सांगितलं? ही स्टेटेड दॅट द सेल आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. द सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल म्हणजे आधी जी सेल अस्तित्वात आहे त्या सेलपासनं नवीन सेल तयार होतं. इट मीन्स दॅट देर इज नो स्पॉन्टेनियस जनरेशन ऑफ सेल. सेल काही स्वतःहून तयार होत नाही, सेल स्वतःहून तयार होत नाही, तर आधी जी सेल अस्तित्वात आहे त्यापासूनच ती सेल तयार होतं. जशी डिस्कवरी झाली नंतर आपल्याला माहिती आहे की एका सेल जी आहे, जी सेल आहे त्या सेलचं डिव्हिजन होतं आणि डिव्हिजन होऊन एका सेलपासून 2 सेल तयार होतात. आणि हीच गोष्ट रुडॉल्फ व्हर्च्यूनी 1885ला आपल्याला सांगितली आहे. धिस इज ऑल अबाउट द सेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेलबद्दल व्यवस्थित माहिती मिळाली. सेलची डेफिनेशन यामध्ये आपण सांगितलेली आहे. त्यानंतर सेल्युलर ऑर्गनायझेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपण यामध्ये अभ्यासलेलं आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये लाईफ प्रोसेसेस कशा घडून येतात ते पण आपण शिकलेला. आणि सेलची डिस्कवरी, मग सेल जी आहे त्यामध्ये कसे कसे शोध लागत गेले. रॉबर्ट हुक आला, त्यानंतर MJ सेल्डन आणि स्वॅन यांनी सेल्युलर थेअरी सांगितली आणि रॉबर्ट व्हर्च्यू यांनी सांगितलेलं आहे की जी सेल अस्तित्वात आहे त्यापासूनच नवीन सेल तयार होतं. धिस इज ऑल अबाउट द सेल. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.